सर, जिल्ह्यामध्ये मोजणीच्या संदर्भात अनेक अर्ज येतात आणि वेळच्या वेळी त्याचा निपटारा होत नाही. शासनाने असा निर्णय घेतला आहे का की ते जलद गतीने व्हावेत म्हणून? हो, शासनानं आता नवीन निर्णय घेतलेला आहे. जलद मोजणी आणि अचूक मोजणी होण्यासाठी सध्या आम्ही रोवरद्वारे मोजणी करतो. रोवर पहिल्यांदा यापूर्वी 35च जिल्ह्यामध्ये उपलब्ध होते. नव्यानं आता आणखी 39 रोवर शासनानं पुरवले आहेत. त्यामुळं दोन सर्वेअरमध्ये आपण एक रोवर द्यायचो. आता प्रत्येक सर्वेअरला एक स्वतंत्र रोवर आलेला आहे. त्यामुळे मोजणी काम जलद गतीने होईल याची आपल्याला आता खात्री आलेली आहे. साधारणपणे दर महिन्याला किती मागणी असते आणि आपण किती मोजणी पूर्णत्वाला नेता? साधारण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 60 एक सर्वेअर आहेत. त्यांच्याकडून 800 ते 850 मोजणी प्रकरणं आपण दरमहा निकाली करतो. आणि आता साधारणपणे किती प्रलंबित आहेत आणि कधीपर्यंत चाळ्यांचा निपटारा होईल? आता 3000 मोजणी प्रकरणं सध्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये 3 महिन्यावरचे 600 आहेत, 6 महिन्यावरचे 300 आहेत. हे प्राधान्यानं निकाली करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आपण शासनानं नव्यानं अधिसूचना करून खाजगी भूकर्म नेमण्याची तरतूद केली आहे. त्या खाजगी भूकर्म नेमून देखील आम्ही याचा प्राधान्याने निपटारा करू. मोजणीचे दरसुद्धा सरकारने कमी केलेत. आता किती पद्धती झाल्यात मोजणीच्या? मोजणीच्या आता 2 पद्धती आहेत, एक साधी मोजणी आणि द्रुतगती मोजणी. आणि ते साधारणपणे कितपत आहे? साध्या मोजणीला 2000 रुपये पहिल्या स्लॅबला आणि द्रुतगतीच्या मोजणीला 6000 रुपये पहिल्या स्लॅबला. मग ह्या शासनाने दिलेलं नवं हे मशिनरी आणि आपल्याकडे कंत्राटी पद्धतीने येऊ घातलेल्या काही भूमापक नव्याने याच्यापणे साधारणपणे अशी सगळीच व्यवस्था साखळी निर्माण झाली तर भविष्यात किती दिवसात मोजणीची अपेक्षा आहे? शासनाचा इरादा तर आहे की 1 महिन्याच्या आत मोजणी व्हावी, पण आपण थोडंसं सेफ राहून 2 महिन्याच्या आत मोजणी प्रकरण निकाली होतील कोणताही अर्ज आल्यानंतर याची दक्षता घेत आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.